रामकृष्ण हरी मित्रांनो, शेती परिवर्तन या आपल्या YouTube चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा विषय आहे शेवगा शेती सेटिंग कशी लवकरात लवकर करायची त्या विषयावर होता आपला विषय आजचा. कारण आपण बरेच असे प्रयत्न केले, गेले 2 महिन्यापासून करतोय आणि अजून पण करत राहणार आहे. तर आपण जवळ-जवळ मधमाशी येण्याकरता आपण गुळाची, ताकाची, विलायची याची फवारणी घेतली. ते सर्व मिश्रण एकत्र करून याच्या फवारणी आपण संध्याकाळच्या वेळेस घ्यायचो, सकाळी पण कधी-कधी घ्यायचो, म्हणजे जेणेकरून मधमाशी अटॅक आपल्या झाडांवर होईल आणि व्यवस्थित आपली सेटिंग होईल. तर आपल्याला त्याचा पण चांगला फायदा झाला. नंतर आपण मध्यंतरी गूळ पण उकळवला. जवळ-जवळ गेली 3 दिवस आपण सारखं गूळ उकळत होतो. त्याचा पण आपण व्हिडिओ YouTubeवर टाकला. तो बऱ्याच मित्रांनी बघितला. त्याचा पण चांगला फायदा झाला सगळ्या शेतकऱ्यांना. इतर शेतीत पण झाला. ज्या मित्रांची आता टरबूज सेटिंग चालू आहे किंवा काही मित्रांनी काशी भोपळा म्हणजे डांगर म्हणतो आपण त्याला पण चांगला फायदा झालेला आहे. काही मित्रांची शेवगा शेतीला झाला, काहींना डाळिंब शेतीला झाला. म्हणजे जे पण असे फुलवर्गीय पिकं आहे त्यांना सगळ्यांना फायदा झाला तो. तर मित्रांनो, आपण गेली 26 वर्षापासून ही शेवगा शेतीत प्रयोगच करतोय आज पण. कारण ते म्हणताना प्रयत्नांनी परमेश्वर, काहीतरी वेगळं केलंच राहिलं पाहिजे तेव्हा आपल्याला, जेणेकरून कशा पण वातावरणात 2 पैसे मिळले पाहिजे आणि सेटिंग झाली पाहिजे. तर आपण बरेच असे प्रयोग केले. हे बघा, आता आपण इथं पपई पण लावलेली. पपई लावायचा उद्देश काय मित्रांनो ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. प्रत्येक आपण जिथं आपलं झाड शेवग्याचं वारंवार लावून पण आलं नाही, कारण बाग मोठा होऊन गेला, तर आपण अशा ठिकाणी पपईची झाडं लावली. पपईचा फायदा आपल्याला काय होणार आहे, आता हे बघा, बघू शकता फळ पण लागलेलं आहे त्याला, छोटी छोटी फळं लागलेली आहे. त्या पपईचा फायदा आपल्याला मित्रांनो असा झाला, जेणेकरून आपण घरी पण खाऊ शकतो किंवा आपल्याला जे बॅक्टेरिया बनवायचे आहे त्याच्यामध्ये पण जसं गुळाचा वापर करतो तर एखादा गोड पदार्थ वापरू शकतो. म्हणजे आपल्याला त्याचा पण चांगला फायदा झाला. बॅक्टेरिया वापरायला ज्यावेळेस आपल्याला गुळ लागतो, म्हणजे ते बॅक्टेरिया तयार होतात. तर तुम्ही एखादा गोड पदार्थ, म्हणजे आपल्या शेतात असं एखादं झाड पाहिजे जेणेकरून आपल्याला ते आपले, भले ते पपईचे तुम्ही खाऊन ती साल टाकली तरी त्याचे बॅक्टेरिया तयार होणार आहे. नंतर आपला आंबा आहे, बघू शकता आपण तुम्ही, म्हणजे पपई संपत नाही तर आपला आंबा चालू होतोय. आंब्याचे पण खराब असे झाडावरून पिकलेले पडतात, त्याचा पण आपल्याला चांगला फायदा होणार आहे हेच बॅक्टेरिया करता. ठीक आहे मित्रांनो, असो. आता मित्रांनो, आपण असे भरपूर असे प्रयोग केले. आपण मध्यंतरी पॅड लावायला सांगितलं बऱ्याच मित्रांनो, त्याच्यावर आपण व्हिडिओ पण बनवला, बघू शकता. याच्यामुळे आपली एकदम फवारण्या नक्कीच वाचल्या. हे बघा, ज्या मित्रांनी लावले नाही, जे नवीन आहे त्यांना अजून माहितीच नाही, तर त्यांनी लावा. याचा मित्रांनो अजून एक फायदा तुम्हाला दाखवणार आहे मी. कॅमेरा थोडा झूम करून आता दाखवतोय. याच्यावर जेवढे पण, आता बऱ्याच मित्रांचं म्हणणं आलं याच्यावर मधमाशी चिटकल. हे बघा, ते गेले आपण 1 महिन्यापासून लावलेलं, अजून मधमाशी याला चिटकली नाही, चिटकत पण नाही. पण तुम्ही बारकाईने याच्यावर बघू शकता, झूम केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला फळमाशी पण चिटकली. म्हणजे जी आपल्या शेवगा शेतीवर समजा असा पाऊस झाला, अवकाळी पाऊस, आणि नंतर फळमाशीचा अटॅक होतो, किंवा आपल्या आजूबाजूला टरबुजाचा प्लॉट आहे, डांगराचा प्लॉट आहे, तर त्याच्यावर फळमाशी जरूर येते. ती येऊ नये म्हणून आपण हा प्रयोग केलेला आहे. फळमाशी पण याला चिटकून गेली. फळमाशीला जे डब्बा पण येतो, ते चॉकलेट येतं त्याच्यामध्ये पण जाती. तो पण प्रयोग करू शकता तुम्ही फळमाशी करता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला, म्हणजे आपल्या आता जी शेवगा सेटिंग झालेली आहे आणि याच्यात आपल्याला फळमाशी नाही आली पाहिजे, याच्याकरता हा आपल्याला प्रयोग करणं गरजेचं आहे. तुम्ही चिकट पॅड लावून घ्या लवकरात लवकर, ज्यांनी लावलेलं नसेल त्यांनी. आणि जो ग्लास येतो त्याच्यामध्ये एक चॉकलेटची वडी पण येते, ते पण लावून घ्या फळमाशी करता, म्हणजे जेणेकरून आपल्याला दोन्हीतून फायदा होईल. आणि आपल्या बागेमध्ये मित्रांनो शक्यतो तुम्ही झेंडूचे फुलं लावा, मोहरी लावा. आता मोहरीला जास्त वेळ होईल, ज्यांनी लावलेले आहे त्यांचा फायदाच होणार आहे. आणि झेंडूचे फुलं लावू शकता आपण जागोजागी, म्हणजे तुम्हाला झेंडूचे फुलं पण नंतर सेटिंगला मदत करणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेटिंग पण करायची आहे आणि जे आपले फुलं आलेले ते पण वाचवायचे, आणि आपल्याला जो माल मिळतोय तो पण व्यवस्थित निघला पाहिजे. याच्याकरता आपल्याला फळमाशी करता हा सगळ्यात पर्याय व्यवस्थित आहे. तर बऱ्याच मित्रांनी काय केलं, बाटली कापली, बाटलीमध्ये खाली थोडं औषधाचं पाणी पण टाकलेले, आणि एक अशी बाटली पण मिळते, तिच्यात तो कापसाना वल्ला करून तारीनं अटकून दिलेला. तो पण एक प्रयोग करू शकता तुम्ही फळमाशी करता. म्हणजे त्याच्यात ऑटोमॅटिक माशी जाऊन परत बाहेर यायची येत नाही. थोडं बाटलीला होल पाडून, वरून होल बंद करून घ्यायचं, आणि बाटलीला मधोमध थोडं होल पाडून तिला बाहेर येता येत नाही. तर अशा पण प्रकारे करू शकतो. किंवा बाजारामध्ये आपल्या कृषी केंद्रांमध्ये जो डब्बा मिळतो फळमाशीचा, तो पण तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये ती चॉकलेटची वडी लावून द्यायची, त्याच्यामध्ये पण भरपूर अशा मासे येतात.
तर याच्याकरता फळमाशीला आता करणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे, फळमाशीचा अटॅक हा 100% होणार आहे. तर हा प्रयोग मित्रांनो लवकरात लवकर करून घ्या. लवकरच तुमच्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण.